नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वाने केला जयंतवरती जीवघेणा हल्ला तर जानूने वाजवली विश्वाच्या कानाखाली. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर आता जयंत कानिटकर हा पूर्णपणे आणि प्रचंड चिडलेला असतो, कारण की त्याची आणि अजूनपर्यंत जानूची नीट विश्वाने व्यवस्थित भेट नसती घडून आणलेली. त्याच्यामुळे आता त्याला इतकं टेन्शन आलेलं असतं की तो ठरवतो की आता काही जरी झालं, मला काही जरी करावं लागलं तरी देखील मी माझ्या जानूला भेटल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी जयंत कानिटकर म्हणतो की मला कोणत्या जरी थराला जावं लागलं तरी मी जाईल, पण मी माझ्या जानूला भेटेल आणि तिला फायनली मी इकडे घेऊनच येईल. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलं नसेल, पण आपला विश्वा देखील जानूला एक गोष्ट सांगत असतो की मला जानू एक प्रॉमिस कर आणि आता सगळ्या जगासमोर तुझं खरं सत्य आलं पाहिजे की तू जिवंत आहे म्हणून. पण त्यावेळेस मात्र हे सगळं करण्यासाठी जानू नकार देत असते, कारण की तिला वाटत असते की जर सगळ्यांना कळालं मी जिवंत आहे तर जयंत मला परत घेऊन जाईल. पण जानूची ही सगळ्यात मोठी चूक मात्र दुसऱ्या कितीतरी लोकांच्या आयुष्याचं वाटोळं करून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहिलंच. कारण की विश्वाच्या घरच्यांना देखील आता हळूहळू डाऊट यायला लागलेला आहे की ही तनू म्हणजेच जानू तर नसेल ना. कारण की तुम्ही पाहिलंच की जयंतने कितीतरी वेळा जानूसाठी विश्वाला त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊन मारहाण देखील केली. त्यावेळेस मात्र देखील विश्वाच्या आईला देखील सगळं सत्य आता समजायला लागलेलं असतं की नेमकं काय ना काय भानगड आहे. जयंत कानिटकर ह्या घरामध्ये सारखा येतोय आणि तुझ्यावरती विश्वा हल्ला करतोय. नेमकं तू आणि त्यांनी दोघांनी मिळून एकमेकांनी काही ना काही कांड नक्कीच केलेलं आहे, विश्वाच्या आईला देखील कळालेलं असतं. तर आता विश्वाचं हेच म्हणणं असतं, जानूला सांगत असतो की जानू तू मला प्रॉमिस कर आणि सगळ्या जगासमोर आपण तुझं खरं सत्य आणूया, कारण की तुझ्या बहिणींना, आईबाबांना सगळ्यांना कळालं पाहिजे की तू जिवंत आहे. कारण की तू मला प्रॉमिस कर आणि तू हे सगळं सत्य बाहेर आणण्यास तयार होशील. तर आता एकीकडे जानू मात्र हे सगळं सत्य बाहेर आणण्यास तयार अजिबात देखील होत नसते, कारण की तिला माहीत असतं की जर माझं सत्य बाहेर आलं तर माझ्यावरती अजून संकट येऊ शकतं. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलं नसेल की हा जयंत कानिटकर म्हणतो की आता मला काही जरी करावं लागलं ना तरी देखील मी तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाहीये. तर तुम्ही पुढे पाहसाल की जयंत चक्क आता टेडी बनून त्या घरामध्ये एंट्री करतो, कारण की जयंतला माहीत असतं की आज टेडी डे, त्याच्यामुळे मला काही जरी केलं तरी विश्वाच्या घरामध्ये शिरलं पाहिजे. त्याच्या घरातल्या प्रत्येक खोल्या खोल्या मला चेक केल्या पाहिजे आणि मला खात्री पटवली पाहिजे की त्या घरामध्ये माझी जानू राहते का नाही येते. तर दुसरीकडे मात्र विश्वाला एक खूप मोठी बातमी कळते, म्हणजेच विश्वाला कळतं की जयंत कानिटकर त्यांच्या घरामध्ये शिरलेला आहे. त्यावेळेस मात्र तो सईला देखील विचारपूस करत असतो आणि सगळीकडे मात्र हा जयंत कानिटकर कुठे याबाबतची चौकशी करत असतो. पण फायनली विश्वाला कळतं की हा जयंत कानिटकर तर जानूच्या खोलीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो जानूला कॉल करून देखील सांगतो की खोलीचा दरवाजा उघडू नको. आणि त्या ठिकाणावरच मित्रांनो सगळ्यात मोठा ट्विस्ट घडतो, कारण की दुसरीकडे तुम्ही पाहसाल की आपल्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये तर आता सुखाचे दिवस चालू असतात, परंतु मात्र हे सुखाचे दिवस फार काळ ही आजी चालू देणार नाही हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे. कारण की आजीला देखील पूर्णपणे माहीत असतं की ह्या भावनाचं काही ना काही केलं तरी मला माज उतरवलाच पाहिजे, कारण की ही माझ्यावरती एवढं ओव्हरलोड अशा काही गोष्टी करते ना, त्याच्यामुळे मला हिचा प्रचंड असा राग येतोय. आणि तुम्ही पाहिलंच की पाठीमागे जे काही पैशाचा विषय झाला त्यामध्ये भावनाने कशाप्रकारे आपल्या आजीवरती खोटे आरोप देखील लावले आणि सगळ्यांसमोर आजीला तोंडावरती देखील पाडलं. पण मित्रांनो हे करून तिला वाटत असतं की भावनाला की मी आजीला हळूहळू सुधारवेल, परंतु हे सगळं मात्र उलट घडत असतं. कारण की आजीला ह्या सगळ्या गोष्टींमुळे एवढा प्रचंड राग येत असतो भावनाचा की ती म्हणत असते की मी कोणत्या देखील थराला जाऊ शकते, कारण की ह्या भावनाचा बदला घेण्यासाठी. तर आता जयंत कानिटकरनी तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे टेडी बनून आपल्या जानूला पकडण्यासाठी खूप मोठा भयानक प्लॅनिंग बनवला होता. पण विश्वा तो प्लॅनिंग आता फिसकटून लावतो आणि विश्वा जयंतला त्या टेडीमधून बाहेर काढतो आणि त्याला त्याच ठिकाणी मारायला सुरुवात करतो. आणि जयंत कानिटकर देखील त्याच बदल्यामध्ये विश्वाला देखील खूप बेदम मारहाण करतो. आणि त्यावेळेस मात्र हा सगळा प्रकार येतो विश्वाच्या आईसमोर आणि तिला पूर्ण खात्री पटते की नेमकंच ह्या तनूचं आणि ह्या जयंत कानिटकरचा काही ना काही नाती किंवा संबंध आहे. कारण की ह्या घरामध्ये ही राहते, त्या घरामध्ये सारखा जयंत कानिटकर येतोय, कारण की ही तनू आली कुठून, हिच्या पाठीमागचा काहीच बॅकग्राऊंड आपल्याला माहीत नाही. कदाचित हीच जर जान्हवी असेल का नसेल याबाबतची देखील तिला काहीच खबर नसते. तर विश्वाची आई ठरवते की नेमकं काय सत्य आहे हे मला शोधून काढलं पाहिजे. त्याच्यासाठी ती चक्क मात्र आता जयंत कानिटकरच्या घरी जाते आणि जयंत कानिटकरच्या घरी गेल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की ती जे काही पाहते ना ते पाहिल्याच्या नंतर तिला कळतच नाही की आता तिने काय केलं पाहिजे. या अगोदर तुम्ही पाहिलंच की
विश्वाच्या आईला देखील हे सत्य माहीत असतं की आपल्या मुलाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं ते म्हणजे जानूवरती, आणि तीच जानू जयंत कानिटकरची बायको होती हे देखील तिला चांगलंच कळालेलं असतं. पण ज्यावेळेस मात्र ती जयंत कानिटकरच्या घरामध्ये जाते आणि ती भिंतीवरती जो काही जानूचा फोटो पाहते ते पाहिल्याच्या नंतर तिला एक अचानक धक्का बसतो आणि तिला कळतं की जयंत कानिटकर कधीच वेडे नव्हते किंवा त्यांना वेड कधीच लागलं नव्हतं. ते आमच्या घरी सारखे येत होते म्हणजे त्यांचा संशय खरा होता. म्हणजेच तिला कळतं की आपल्या घरामध्ये राहणारी तनू म्हणजेच ती जानू आहे. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर विश्वाच्या आईला काहीच कळत नाही की आता काय करावं, कारण की जयंत कानिटकरला जर हे सत्य माहीत आहे तर तो माझ्या मुलाला मारायला देखील मागे पुढे पाहणार नाही असं तिला वाटतं. तर त्याच्यानंतर मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो विश्वाच्या आईला. तर विश्वाची आई म्हणत असते की माझ्या मुलाने माझाच विश्वासघात का केला असेल, आणि आपल्या घरामध्ये राहणारी तनू म्हणजेच ती जर जानू आहे याबाबतची सईला तर काहीच खबर नाही. जर सईला कळालं की जानू अजूनपर्यंत जिवंत आहे आणि विश्वाचं आणि तिचं अजून देखील बोलणं आणि हे सगळं होतंय तर त्यावेळेस मात्र तिला किती वाईट वाटेल, कारण की तिला तर माहीत आहे की जानू ह्या जगात नाही आहे. त्याच्यामुळे विश्वाचा आता फक्त तिच्यावरती प्रेम आहे आणि जानू त्याच घरामध्ये आहे. आणि सोबतच मात्र तुम्ही पाहिलंच की विश्वा देखील तिच्यासोबत सारखा असतो. हे कळाल्याच्या नंतर काय होईल हे तिला काहीच कळत नसतं. तर विश्वाची आई ठरवते की आता काही जरी झालं तरी मी त्या तनूला जाऊन चांगलाच धडा शिकवेल, कारण की तिने एवढं मोठं सत्य आमच्यापासून काही लपवायची गरज होती. तर आता त्या ठिकाणी पुढे तुम्ही पाहाल की ज्यावेळेस मात्र आता विश्वाच्या आईला हे सत्य समजलेलं असतं, पण त्याच्या अगोदरच मात्र आपला जानू आणि विश्वा दोघेजण देखील ठरवतात की जगासमोर हे सत्य घेऊन यायचं. पण मात्र जानू ह्या सगळ्यासाठी तयार होत नसते. पण विश्वा म्हणत असतो की जानू तुम्हाला एक संधी दे, कारण की त्याच्यानंतर जे काही घडेल ना तुझ्या आयुष्यात, कोणतं जरी संकट आलं तरी त्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासोबत उभं राहायला मी पूर्णपणे तयार असेल. तू काळजी करू नको थोडी पण त्यावेळेस मात्र तुम्ही पाहाल की पूर्णपणे मात्र जानू नकार देत असते. तर जयंत विश्वाला सगळ्यात मोठी धमकी देतो आणि म्हणतो की आता तुला विश्वा खूप साऱ्या वेळा मी चान्स दिला की मला माझ्या जानूला भेटव, पण आता बास, आता तुला मी काहीच चान्स देणार नाही. आता तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल तर तुला एकच काम करावं लागेल, माझ्या जानूला माझ्यापाशी आणून सोडणे आणि तुझ्या आईला माझ्या तावडीतून वाचवणे. कारण की तुम्ही पुढे पाहाल की हा जयंत कानिटकर चक्क विश्वाच्या आईला मारण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याच रागाच्या भरामध्ये आता चक्क तुम्ही पाहाल की विश्वा म्हणतो की जर माझ्या आईला काय केलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही जयंत, आणि सोबतच तुझ्या जानूला देखील. पण त्यावेळेस मात्र जयंतला कळालेलं असतं की विश्वा नाटकं देखील करू शकतो. त्याच्यामुळे तो ठरवतो की काही जरी झालं तर विश्वाच्या आईला तर मी सोडणार नाहीच. तर दुसरीकडे मात्र आता जानू म्हणते की ठीक आहे, माझं खरं सत्य जर जगासमोर येऊन तू जर विश्वा वाचणार असेल तर मी हे सगळं करायला तयार आहे. पण आता दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की तरी देखील ही जानू उपकाराची भाषा बोलायला लागलेली आहे. तर विश्वाचं हेच म्हणणं असतं जानूला की आपण तुझं सत्य जगासमोर आणूया आणि या जयंत कानिटकर विरुद्ध आपण खूप मोठी केस लढूया आणि त्यामध्ये त्याला शिक्षा होईल. त्याच्यानंतर तुझा आणि त्याचा काहीच संबंध येणार नाही जानू. नंतर तू फ्रीडमसारखी स्वतंत्रपणे वागू शकते आणि राहू पण शकते. त्याच्यानंतर तुझ्यावरती कोणताच ताण आणि दबाव येणार नाही ना. त्या जयंत कानिटकरला तुला घाबरण्याची कधीच आयुष्यात गरज लागेल. तर त्याच्यानंतर आता हा सगळा असतो बिचाऱ्या विश्वाचा प्लॅनिंग. पण जानू हे सगळं करण्यासाठी तयारच होत नसते. तर तुम्ही पुढे पाहाल की आता विश्वा ठरवतो की जानूला म्हणतो की माझ्याकडे पूर्णपणे प्लॅनिंग रेडी आहे, कारण की आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की या जयंतला अगोदर चांगला धडा शिकवूया आणि त्याच्यानंतर मात्र तुला योग्य तो न्याय देखील भेटेल जानू. तू काळजी करू नको, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा असेल. पण आता दुसरीकडे मात्र जानू म्हणत असते की आपण जयंतला मारहाण नको करायला. पण जानूला एवढा पुळका का आला पाहिजे त्या जयंत कानिटकरचा, कारण की त्यानेच जर जानूवरती एवढ्या वेळेस हल्ला केलेला आहे, तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. तर मग आता एकदा जयंत कानिटकरला देखील ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या तर काय हरकत आहे. तर पुढे तुम्ही पाहाल की आपला बिचारा विश्वा त्याच्या आईला वाचवण्याच्या नादामध्ये जयंत कानिटकरवरती चांगला जीवघेणा हल्ला करतो आणि त्यामध्ये त्याला चांगली दुखापत देखील होती. पण हे सगळं घडल्याच्या नंतर मात्र जानूचं जे काय रंगरूप तुम्ही पाहाल ना त्यावेळेस मात्र तुम्हाला एकच गोष्ट कळेल की आत्तापर्यंत विश्वाने जे काही जानूला मदत केली ना ती आयुष्यात कधीच करायला नको हवी होती. कारण की चक्क ही जानू आपल्या विश्वाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली, तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच ना कशी ही दुनिया आहे. कारण की बिचाऱ्या विश्वाने पाठीमागचा पुढचा विचार न करता आपल्या जानूला वाचवण्यासाठी किती सगळ्या गोष्टींनी प्रयत्न केला होता. पण फायनली मात्र मित्रांनो ह्या जानूने पण तिचा खरा रंग आणि रूप दाखवला. कारण की विश्वाने आत्तापर्यंत मैत्रीच्या खातीर मात्र बिचाऱ्या जानूला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळी काही मदत केली. पण फायनली जानू देखील पलटली आणि जानूने देखील शेवटी विश्वाला खरी काय त्याची लायकी दाखवून दिली आणि तिने एक गोष्ट मात्र प्रूफ केली की मैत्रीमध्ये आत्तापर्यंत स्वार्थच तिने पाहिलेला होता. कारण की तुम्ही पाहिलंच की दुसरीकडे सिद्धूसोबत ज्या काही घटना घडत आहेत त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे. कारण की तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की भावनाने आता आनंदीसोबत राहण्याचा काहीच संबंध नाही, कारण की तिच्यासोबत काही संपर्क पण नाही ठेवला पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे शाळेमध्ये जे काही घडलं, श्रीकांत इनामदार म्हणून त्या ठिकाणी भावना इनामदारचं नाव लावण्यात आलं, ते मात्र सिद्धूला अजिबात देखील आवडलं नव्हतं. मग भावनाने आता त्या आनंदीसोबतचा संबंध कायमचा मिटवायला पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलं की भावना तरी देखील अजून श्रीकांतसोबत कॉन्टॅक्ट आहे आणि त्या आनंदीसोबत देखील चांगल्याच प्रकारचं तिचं कॉन्टॅक्ट आहे.
पण बिचारा सिद्धूने आत्तापर्यंत असं काहीच केलं नाही. सिद्धूचं एकच म्हणणं आहे की भावना माझी बायको आहे, ती गाडी पाटील आहे आणि तिच्या प्रेमाखातीर त्याने आनंदीवरती देखील प्रेम केलं खूप सारं. पण शेवटी सिद्धूला काय भेटतंय तुम्ही चांगलंच बघताय. तर दुसरीकडे ह्या जानूने देखील आपल्या विश्वाला शेवटी जानूने देखील परतफेड केली. तुम्ही चांगल्याच प्रकारे पुढे पाचाल. पण ज्या प्रकारे जानू आपल्या विश्वासोबत वागली ना, हे मला कधीच आवडलं नाही. तर तुमचं देखील या गोष्टीबाबत किंवा ह्या पुढच्या भागांबाबत काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया आज रात्री 9 वाजता कंबळी या मालिकेच्या एपिसोडसोबत. धन्यवाद.